नमस्कार. तुम्ही सर्वांनी रिअल इस्टेटमध्ये एक शब्द आजकाल खूप ऐकला असेल, तो म्हणजे स्टुडिओ अपार्टमेंट. तर हे स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे नक्की काय, ते 1 RK पेक्षा वेगळं काय असतं आणि कोणासाठी योग्य असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात इन्व्हेस्टमेंट करावं का. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ सुद्धा मी एक स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये बसूनच बनवलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टुडिओ अपार्टमेंट बद्दल A to Z सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एक सिंगल होम असतं. या स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये हॉल, बेडरूम, किचन अशा वेगवेगळ्या खोल्या नसतात, तर ती एक मोठी अशी रूम असते जी डिझाईन केलेली असते. यामध्ये फक्त बाथरूम वेगळं असतं, म्हणूनच याला ओपन लेआउट अपार्टमेंट असंही म्हणतात. आता बरेच लोक कन्फ्यूज असतात की स्टुडिओ अपार्टमेंट आणि 1 RK सेमच असतं, तर नाही, यामध्ये फरक असतो. 1 RK म्हणजे काय, तर 1 रूम आणि किचन. पण स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे काय, तर एक मोठी ओपन स्पेस असते. स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये एक मॉडर्न प्लॅनिंग, वेगवेगळ्या अमेनिटीज. तर असे हे स्टुडिओ अपार्टमेंट कोणासाठी योग्य आहे. तुम्ही जर फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर असाल आणि पुण्यामध्ये रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर स्टुडिओ अपार्टमेंट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही IT प्रोफेशनल असाल आणि तुमच्यासाठी तुमची प्रॉपर्टी मेंटेन करणं किंवा मॅनेज करणं पॉसिबल नसेल, पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एक हॅसल फ्री असेट हवी असेल, तर तुम्ही नक्कीच स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही जर पुण्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये रेंटल इन्कम मिळवायचा विचार करत असाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी बजेटमध्ये रिअल इस्टेटमध्ये एंट्री करायची असेल, तर मग स्टुडिओ अपार्टमेंट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बरेच लोक स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये का बरं इन्व्हेस्टमेंट करत असतील. आज पुण्यासारख्या शहरात हजारो IT प्रोफेशनल्स कामासाठी येतात. अनेक जण सिंगल राहतात, त्यामुळे कॉम्पॅक्ट होमची डिमांड वाढत आहे आणि याच कारणामुळे स्टुडिओ अपार्टमेंटची रेंटल डिमांड या भागांमध्ये चांगलीच दिसून आली आहे. आता आपण जर स्टुडिओ अपार्टमेंट घेतलं तर त्याचे काय बेनिफिट्स असतील. पहिला फायदा म्हणजे कमी बजेट. मोठ्या फ्लॅटच्या तुलनेमध्ये कमी बजेटमध्ये आपल्याला रिअल इस्टेटमध्ये एंट्री करता येते. दुसरा फायदा म्हणजे रेंटल डिमांड. IT हब जवळ असल्यामुळे रेंटलने देण्याची संधी ही चांगली असू शकते. आणि तिसरा महत्त्वाचा बेनिफिट म्हणजेच 0 मेंटेनन्स चार्जेस. चौथा फायदा म्हणजे इझी टू रेंट. सिंगल प्रोफेशनल, स्टुडंट आणि वर्किंग कपल्स यांमध्ये ह्या घराची डिमांड म्हणजेच या स्टुडिओची डिमांड सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि पाचवा फायदा म्हणजे फ्युचर अप्रिसिएशन. आपण जर योग्य लोकेशन निवडलं तर फ्युचरमध्ये त्याच प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढण्याची शक्यता ही जास्त असते. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी काय काय तपासाल. फक्त किंमत बघून इन्व्हेस्टमेंट करू नका, तर या गोष्टी नक्की तपासा. लोकेशन, बिल्डरचं रेप्युटेशन, रेरा रजिस्ट्रेशन नंबर, कनेक्टिव्हिटी, रेंटल डिमांड, फ्युचर इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेंटेनन्स चार्जेस, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये स्टुडिओ अपार्टमेंटची डिमांड आहे. जर तुम्ही पुण्याचा विचार केला तर हिंजवडी, वाकड, ताथवडे, बाणेर, बालेवाडी या ठिकाणी स्टुडिओची डिमांड खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. कारण काय, तर हे भाग IT कंपन्या, हायवेची कनेक्टिव्हिटी आणि रेंटल डिमांड यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये सगळ्यात फर्स्ट लिस्टवर असतात. प्रत्येक लोकेशनची परिस्थिती, किंमत आणि मागणी ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी स्वतः रिसर्च करणं आवश्यक आहे. जर तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी घर शोधत असाल आणि तुम्हाला 2-3 BHK ची गरज असेल, तर मात्र तुमच्यासाठी स्टुडिओ अपार्टमेंट हा योग्य पर्याय ठरणार नाही. हे फक्त खास करून इन्व्हेस्टमेंटसाठी तयार केलेले आहे. तर तुम्हाला काय वाटतं, स्टुडिओ अपार्टमेंट घ्यायला हवं का. जर तुमचं बजेट मर्यादित असेल आणि रिअल इस्टेटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट करायची असेल, रेंटल इन्कमचा विचार करत असाल आणि योग्य लोकेशन निवडत असाल, तर तुमच्यासाठी स्टुडिओ अपार्टमेंट हा विचार करण्यासारखा पर्याय असू शकतो. तुम्हाला जर स्टुडिओ अपार्टमेंट बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच विचारा. आणि जर तुम्हाला पुण्यामध्ये स्टुडिओ अपार्टमेंट बद्दल माहिती हवी असेल, त्याची किंमत हवी असेल, लोकेशन हवं असेल, फ्लोअर प्लॅन, लेआउट हवे असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये DM असं टाईप करा किंवा आम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टही करू शकता. अशाच रिअल इस्टेट आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा. धन्यवाद.